मुंबई लोकल. मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणाऱ्यांचं एक स्वतंत्र जग आहे. रसिक श्रोते हो, मेधा दीक्षित यांच्या या लेखाचं वाचन मी आता करतोय. मी दत्ता सरदेशमुख. मुंबई लोकल. मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणाऱ्यांचं एक स्वतंत्र जग आहे. प्रत्येकाचा एक 7:59, 9:13, 5:23, 6:03 अशा लग्नाचा मुहूर्त असल्यासारख्या वेळा असलेल्या गाड्यांचे ग्रुप असतात. आपली नेहमीची ट्रेन इंडिकेटरला लावलेली असली की तो एकदम कम्फर्टेबल असतो. चढायला कितीही गर्दी असली तरी त्याला त्याची चिंता नसते. आणखीन एक खासियत असते, प्रत्येकाचा डबा ठरलेला. डब्याला 3 दरवाजे असतात. त्यातला दरवाजा ठरलेला. इतक्यावर थांबत नाही, त्या दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडं मुसंडी मारायची का उजवीकडं हे देखील ठरलेलं असतं. अर्जुनाला जसं फक्त पोपटाचा डोळा दिसत असतो तसं त्याला आपण पकडायची सीट दिसत असते. नेहमीची जागा पकडली की आजचा दिवस चांगला जाणार याची त्याला खात्री पटते. जागेवर बसल्यानंतर शेजारी आपले सखे सोबते आहेत ना याची खातरजमा केली जाते. मग गप्पा भंकस, तर काही ग्रुपमध्ये भजन, तर काही जण पत्ते काढतात. लेडीज डब्यात अशीच परिस्थिती असते. भजन पत्ते मात्र नसतात. तिथेही आपला सगळा ग्रुप जमला की नाही ते बघितलं जातं. गप्पा लगेच सुरू होतात. त्यात एकमेकांच्या साड्या, ड्रेस, हेअरस्टाईल, मुलंबाळं, त्यांची आजारपणं, शिक्षणातली प्रगती, अनेक विषय, क्वचित घरच्या ऑफिसच्या कुरबुरी. या ग्रुपमध्ये वयवर्ष 20 ते 60 एवढी रेंज असते. प्रत्येकीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. शिवाय केळवण, डोहाळं जेवण, कुणी रिटायर होणार असेल तर तिला सेंड ऑफ, त्याशिवाय हळदी कुंकू, भोंडला, सगळं यथासांग पार पडलं जातं. खायचं प्यायचं एक जण स्वतः करून किंवा विकत घेऊन येणार. पेपर डिश, चमचे, टिश्यू पेपर, सगळं साग्र संगीत. आपल्या नेहमीच्या गाडीबद्दल प्रत्येकाला विशेष जिव्हाळा असतो. दसऱ्याला लवकर येऊन त्या गाडीचे प्रवासी गाडी आणि आपला डबा सजवतात. गाडीचा मोटरमन, गार्ड रिटायर होतो तेव्हा गाडीचे नेहमीचे प्रवासी त्याला निरोप देतात. प्लॅटफॉर्मवरच अतिशय रिद्ध असा सोहळा असतो तो. लोकलमधलं शॉपिंग हा आणखी एक पैलू. सकाळच्या वेळी टिकल्या, रुमाल, पर्सेस, कानातले, बांगड्या, हेअरपिन्स, थंडीमध्ये स्कार्फ, मफलर या गोष्टी विकणाऱ्यांचा सुळसुळाट. आणखी एक, व्हरायटी स्टोअरमध्ये मिळतात तेवढ्या वस्तू विकणारा असतो. लायटर, बॅटरी, सेलोटेप, नेलकटर, कात्री, इयरबड्स, नाडी बंडल हे सगळं एका हुकवर अडकवलेलं. 4-4:30 नंतर भाजीवाल्या, फळवाल्या, फ्रायम, वेफर्स, चकल्या, राजगिरा लाडू यांची छोटी छोटी पाकिटं विकणारे. त्यात भाजीवाल्यांना जास्त डिमांड, कारण भाजी खरेदी झाली की मोठं काम झालं. अनेक बायका पालेभाजी घेतली तर ती निवडायचं काम गाडीतच उरकून घेतात. फुलवाल्या, गजरेवाल्याचाही फेरा होतो. मुसळधार पाऊस पडत असताना सोनचाफ्याची फुलं, मोगऱ्याचे, जाईजुईचे गजरे विकणारी चढली की अख्ख्या डब्याला वर्दी मिळते. या फेरीवाल्यांची चढायची उतरायची स्टेशनही ठरलेली असतात. सेंट्रल रेल्वेवर विद्याविहार, कांजूर, नाहूर जिथं 1 आणि 2 प्लॅटफॉर्म एकत्र असतात. एक चिकूवाली किंवा संत्रवाली असेल तर ती गाडीतूनच आवाज देणार, चिकूवाली आहे ग. म्हणजे प्लॅटफॉर्मवर कोणी चिकूवाली असेल तर ती गाडीत चढणार नाही. अहो, एकाच डब्यात 2-2 चिकूवाल्यांचा बिझनेस कसा होणार? शाळेचं तोंडसुद्धा न पाहिलेल्यांची ही बिझनेस मॅनेजमेंट कौतुकास्पदच आहे. या प्रवाशांची परिभाषा पण ठरलेली असते. किचन म्हणजे डब्यातला सगळ्यात टोकाचा छोटा भाग. पूर्वी गाड्या 12 किंवा 9 डब्याच्या असत. सतत इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या तमिळ आणि केरळी बायकासुद्धा त्या गाड्यांना 12 डब्बा, 9 डब्बा असंच म्हणणार. समानता हे या जगाचं वैशिष्ट्य. रेल्वे स्टेशनच्या बाहेर बायका कुणीही असोत, एकदा का गाडीत चढल्या की सगळ्या प्रवासी होतात. बँकेत मोठ्या हुद्द्यावर असणारी, कोर्टात वकिली करणारी, दुकानात सेल्सगर्लचं काम करणारी, कुणी प्रायव्हेट कंपनीत काम करणारी, सगळ्याजणी गुण्यागोविंदानं डब्यात नांदत असतात. या जगात सचोटी तर ओतप्रोत भरलेली असते. कुठल्याही विक्रेत्याचे पैसे बुडत नाहीत. कानातलं विकणारा कानातल्याचे बॉक्स खरेदी करणाऱ्या बाईकडे देऊन दरवाजात हवा खायला जातो.
आपण समोर नसताना एखादं कानातलं कोणी पर्समध्ये टाकेल अशी शंकासुद्धा त्याच्या मनात येत नाही आणि त्याचा विश्वास अगदी सार्थ असतो. उलट त्याला उतरायची घाई असेल आणि पैसे पर्समधून काढेपर्यंत तो उतरला तर खिडकीतून त्याला हाका मारून किंवा प्लॅटफॉर्मवरच्या एखाद्या दुसऱ्या विक्रेतीचं लक्ष वेधून तिच्याकडे ते पैसे कानातलंवाल्याला द्यायला सांगितले जातात. ती पण त्याचा शोध घेऊन त्याचे पैसे देते. यातलं कुणीही फारसं श्रीमंत नसतं. पैसे ढापले बुडवले तरी पकडलं जाण्याची शक्यता नसते. तरी कुणी कुणाला फसवत नाही. चिकूवाली चिकूची मोठी टोपली एका ठिकाणी ठेवून डबावर फिरत असते, पण तिच्या टोपलीतून चिकू निवडून घेताना एखादा जास्त चिकू घेतला जात नाही. परोपकार हा तसा मुंबईचाच गुण, त्यामुळे तो गाडीत दिसतो. तुफान गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये एखादीला चक्कर आली तर तिला सावरायला अनेक हात पुढे येतात. महत्प्रयासानं मिळालेली विंडो सीट तिला बसायला दिली जाते. मग पाणी, लवंग, वेलची, आवळा, सुपारी, कॅडबरी या गोष्टी ऑफर केल्या जातात. ती कुठं उतरणार आहे ते विचारून त्या स्टेशनवर उतरणारी कोणीतरी तिची जबाबदारी घेतं. तिला हाताला धरून स्टेशनवर उतरतं. ती सावरली असेल तर रिक्षात बसून दिलं जातं. आणि हे सर्व नावगावसुद्धा माहीत नसलेल्या बाई करतात आणि कसलीही अपेक्षा न ठेवता, त्याचा गाजावाजा न करता. अजून अनेक गोष्टी, अनेक किस्से सांगता येतील, त्याला अंत नाही. पण आता आवर्त घेते. चैतन्य, उत्साह, सचोटी, आपुलकी, निरपेक्ष परोपकार अशा दुर्मिळ गुणांनी ठासून भरलेल्या या धावत्या जगाला सलाम. मुंबई लोकल मेधा दीक्षित यांच्या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. मेधा दीक्षित यांचा नंबर कोणाला माहीत असल्यास त्याने आम्हाला जरूर कळवावा. मी दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8329730186.